ब्रिटिश साम्राज्याचा विनाश व्हावा हीच माझी एकमेव आणि शेवटची इच्छा, असा उद्घोष करणारे पंडित रामप्रसाद बिस्मिल्ला यांना पकडून फाशी दिलं गेलं. त्यांची ही क्रांतिगाथा. मोठ्या प्रमाणावर धरपकड करून सुद्धा खटला भरण्या इतका पुरेसा आणि भक्कम पुरावा हाती न लागल्यामुळे क्रांतिकारकांना युक्तिप्रयुक्तीने, धाकदपटशाने आणि आमिष दाखवून फोडण्याच्या कारवाया सुरू झाल्या. यामध्ये बनवारीलाल पोलिसांच्या गळाला लागला होता आणि तो माफीचा साक्षीदार झाला होता. त्याच्या कबुली जबाबातून सारा भेद उघड झाला. दरोड्याचा संपूर्ण तपशील पोलिसांना मिळाला आणि त्याच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात काकोरी कटाचा खटला म्हणून गाजलेला खटला उभा राहिला. एकूण 21 जणांवर खटला भरला गेला. काकोरीच्या धावत्या गाडीवरील धाडसी दरोडा ही स्वतंत्र घटना नसून बादशहाच्या विरुद्ध सशस्त्र बंड करून भारताचे सार्वभौमत्व ब्रिटिशांकडून हिरावून घेण्याच्या व्यापक कटाचा एक भाग असल्याचा आरोप ठेवला गेला. 4 जानेवारी 1926 या दिवशी सय्यद ऐनुद्दीन या लखनौच्या मॅजिस्ट्रेट पुढे प्राथमिक सुनावणी सुरू झाली. पुराव्याच्या नोंदणी पूर्ण करून खटला हॅमिल्टन नावाच्या सेशन जजाच्या कोर्टात वर्ग करण्यात आला. अशफाक आणि बक्षी यांच्या विरुद्धचा पूरक खटला याच कोर्टापुढे सुनावणीसाठी लावला गेला. तुरुंगातून 2-3 मैल दूर कोर्टात जाताना सारे बंदी हातापायातील बेड्यांच्या तालावर उच्च स्वराने देशभक्तीपर गाणी गात. कोर्टाच्या आवारात सुद्धा ते गाणी म्हणत. यामुळे जनजागृती होण्यास खूपच मदत झाली. लखनौचा सेशन्स जज हॅमिल्टन हा पक्का भारतद्वेष्टा. सशस्त्र चळवळ करणाऱ्या क्रांतिकारक देशभक्तांवर तर त्याचा विशेष राग असेल. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 6 एप्रिल 1927 ही निकालाची तारीख त्यांनी जाहीर केली. पोलिसांच्या मोटारीतून उतरल्यावर धमकावण्यांना, दटावण्यांना भीक न घालता सारे बंदिवान हातापायातील बेड्या तालात खळखळवीत पंडित रामप्रसाद बिस्मिल्लांचे सुप्रसिद्ध सरफरोश गीत एका तालासुरात मोकळ्या गळ्याने गात गात कोर्टाच्या इमारतीत शिरले. त्या गर्दीत वेषांतर केलेले चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग आपल्या सहकाऱ्यांचे भवितव्य जाणून घेण्यासाठी उपस्थित होते. धन्य त्यांच्या त्या निधड्या छातीची आणि भव्य दिव्य उत्कट मित्रप्रेमाची. ठरल्या वेळेला हॅमिल्टन कोर्टात आला. संपूर्ण निकालपत्र न वाचता त्याने त्याचा केवळ सारांश वाचून दाखवला. पंडित रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी आणि ठाकूर रोशन सिंग यांना मरेपर्यंत फाशी झाली. सचिंद्रनाथ सन्याल यांना जन्मठेप तर मम्मननाथ यांना 14 वर्ष सश्रम कारावास झाला. इतर आरोपींना 3 ते 7 वर्षांच्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या. अशफाकुल्ला खान यांना फाशी झाली. सचिंद्रनाथ बक्षींना जन्मठेप. अपेक्षेप्रमाणे त्याच दिवशी सर्व कैद्यांना वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये हलवण्यात आले. जुलै 1927 मध्ये फाशीच्या शिक्षांवर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब झाले. मन्मनाथांची शिक्षा वाढवून जन्मठेपेत परावर्तित झाली. या शिक्षांनी देशभर संतापाची आणि सरकार विरोधाची प्रचंड लाट उसळली. फाशीच्या 4ही कैद्यांना आपापल्या तुरुंगामध्ये 19 डिसेंबर 1927 या दिवशी सकाळी 6:30 वाजता फाशी दिली जाण्याची घोषणा केली गेली. राजेंद्रनाथ लाहिरांना 17 डिसेंबर 1927 रोजीच गोंडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. फाशी कोठडीत असताना पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी आपली 63 मोठी पृष्ठे भरतील एवढी आत्मकथा लिहून गुप्तपणे तुरुंगाबाहेर पाठवली. आत्मकथेच्या शेवटी त्यांनी आपली स्वतः रचलेली देव आणि देशभक्तीपर 11 गीतं त्या आत्मकथेत जोडली आहेत. सोमवार 19 डिसेंबर 1927 भारत माता की जय, वंदे मातरम या उच्च रवाने घोष करत ते फाशीच्या जागेकडे निघाले. शेवटची इच्छा विचारली. ब्रिटिश साम्राज्याचा विनाश व्हावा हीच माझी एकमेव आणि शेवटची इच्छा आहे, असं त्यांनी ताडकन उत्तर दिलं. त्याच क्षणाला अलाहाबादच्या तुरुंगात ठाकूर रोशन सिंग आणि फैजाबादच्या तुरुंगात अशफाकुल्ला खान असेच धीरोदात्तपणे फाशी गेले.